चार तत्व 3 शब्द आणि 5 नियमाच्या आधारावर आणि सेवकांना आलेल्या अनुभवावर हे सुरू आहे. बा मी पहिल्या प्रथम खूप मला आनंद झाला यावर्षी. कन्या आणि पुत्र असावे सात्विक, कन्या आणि पुत्र असावे सात्विक, तयाच्या हरिक वाटे जीवा, तयाच्या हरिक वाटे जीवा. काही वेळामध्ये भवनामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम थांबलं होतं. अगोदर सुरू होतं आणि काही वेळा काही दिवशी थांबलं होतं. मी गेल्या वर्षी जिथं तिथं तेच माझा प्रश्न, हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू व्हायला पाहिजे आणि ते परमेश्वराने शब्द ऐकले आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम भोगामध्ये सुरू झालं आणि त्यागाच्या हवनाची बैठक सुद्धा सुरू झाली. आणि आमचे भाग्य समजतो पंधरवाडी चरगा बैठक पावळदवना मौदा आश्रम इथे सुद्धा सुरू झाली. हे आमचे भाग्य समजतो. किती आम्ही सेवक भाग्यवान आहोत. आमचं भाग्य आम्हाला दर पंधरवाडी चरगा बैठकीला त्या आश्रमामध्ये जाण्यासाठी मिळतो. आणि नागपूरला यायला आम्हाला खूप वेळ नव्हती होत, याला वेळ नव्हती होत, पण जायला वेळ होत होती. पण आमचे भाग्य किती. म्हणून कन्या आणि पुत्र असावे सात्विक, तयाचा हरिक वाटे जीवा. म्हणून आम्हाला चांगले कर्म करायचे, चांगले कार्य करायचे आहे. माझ्या घरी धन किती आहे त्याच्याशी लेन देन नाही. माणसांना कधी बी जुने ज्या दिवशी आपण मार्गाशी जुडतो, ज्या दिवशी आपण मार्गाशी जुडतो, आपण होतो कसं पहिल्या दिवसाची आपल्याला प्रत्येक सेवकीने मला सुद्धा आठवण पाहिजे. मला साडी नव्हती भेटत, मला खायला अन्न नव्हतं भेटत, 2 टायमाचा अन्न नव्हतं भेटत. किती परिस्थिती आमची गरिबी हलवली होती. पैशाने बरबाद झालो होतो, दुःखाने पीडित होतो. आता आपण मार्गाशी जुडलो तेव्हापासून आपल्याला खूप सुख समाधानी मिळाली. मी सुद्धा मला पहिल्या दिवसाची आठवण होती. मला फक्त 2च साड्या होत्या आणि खायला अन्न नव्हतं मिळत. 1996 महिना 5वा दिवस अगदीचा. त्या दिवशी मी बाबाच्या मार्गाशी जुडलो. तेव्हा अगरबत्ती म्हणत होते, परमात्मा मार्ग नव्हते म्हणत, अगरबत्तीचा मार्ग म्हणत होते. मी त्या 96 पासून मार्गाशी जुडले बाबा होते. तेव्हापासून मी मार्गाशी जुडलो. जुनं ते जुनं आणि नवीन माझ्या जीवनाचं सोनं झालं. म्हणून आपल्या जीवनाचं खरोखर सोनं झाल्या पाहिजे. आता मंजूताई आम्ही डोके यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं. खरोखर आहे आपण मुलगा गर्भधार असताना आई फक्त का पाहता डॉक्टरने सांगा बेड रेस्ट करा. आता बेड रेस्ट करते पण हाती मोबाईल ठेवते, मोबाईलचा उपयोग करता. तो पोटातला बाळबी सुद्धा मोबाईल बघता. त्याला पोटात असताना मोबाईलचा उपयोग करता आणि सासू काम करते नसून मोबाईल बघते. का बेड रेस्ट सांगितला, सासूला खूप धक्का वाटते का माझ्या सुनाला डॉक्टरला बेड रेस्ट सांगितला तर माझ्या सून आराम पाहिजे, पण ते आराम करते पण मोबाईल पाहिजे. तो असा त्या बाळावर पडते. माझ्या आईनं तसं नाही केलं. माझ्या वाराणसी आईनं मुलगा घडवला. किती बरं सुंदर मुलगा. बाबा जेव्हा सरस्वती मातेने घडवला, सरस्वती मातेने बाळ जुमन घडवला नसता तरी आमच्या ह्या सेवकीला सेवक भाऊला हा प्रकार दिसला नसता. खरंच आम्हाला खूप पुण्यवान आहोत, खूप भाग्यवान आहोत. मी माझा घडलेला अनुभव सांगते. मुलगी झाली तर खरंच नाराजी करू नका. मला माझ्या मुलीला 2 मुलीच आहेत. मोठ्या मुलीला 2 मुली आहे, माझ्या मुलाला पण 2 मुलीच आहेत आणि माझ्या लहान मुलीला बी
पहिली मुलगी झाली, दुसरी बी मुलगी झाली. सांगलीच्या पहिली मोठी मुलगी मेडिकलला झाली. 3 वर्षानंतर दुसरी मुलगी झाली. तर माझ्या जवानाने त्या घरच्या परिवाराने म्हटलं, मेडिकलला जर हिची डिलिव्हरी केली तर डॉक्टर ऑपरेशन करून देणार नाही, बाळ लहान असताना आपण प्रायव्हेट मध्ये करून पैसे लागू लागले. तर त्या मुलीचं सीजर सामनेरला भगतच्या दवाखान्यामध्ये केलं. सीजरला आणलं आणि सीजर झालं. डॉक्टर सांगत आली का मुलगी झाली, प्रीती सहारेला मुलगी, पिंकी सहारेला मुलगी झाली. तर मी म्हणलं, परमेश्वरा काय परीक्षा पाहते, ठीक आहे म्हणलं, असू द्या, मुलगी झाली तर. जवायला म्हणलं, मुलगी झाली, तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही करा. जवाई म्हणते नाही ऑपरेशन करायचा, सासू म्हणते ऑपरेशन करायचा. अजी म्हणलं, राहू द्या आणि एक वेळा, नाही तर पाहू, राहू द्या मुलासाठी एक वेळा. तर माझे जवाई आणि माझी बीनबाई नाही ऐकली आणि मुलाचा ट्रीटमेंट केला आणि ऑपरेशन केला त्या कुटुंबनियोजनचा. आणि तिला बेडवर आणलं. बेडवर आणल्यावर मी त्या बाळाला सांभाळलं आणि तिच्या दुधाला लावलं. दुधाला लावल्यावर माझी मुलगी ना, माझ्या मुलीच्या तोंडामुखातून काय शब्द निघाले. आई म्हणते, का म्हणते, माझ्या बहिणीला मुली, भावाला मुली, मला पण आता मुलगा होईल तर मुलगीच झाली म्हणते, मला हिला दूध पाजूशा वाटत नाही. मी म्हटलं, बाई सांभाळून बोल, तिची काय गलती आहे बिचारीची, जे भगवंतानं दिलं ते तुला मिळालं, तिची काही गलती नाही. आणि रडाने बसली का मला मुलगी झाली, मुलगा नाही झाला. हा शब्दामध्ये ते रडाने बसली. तर मी तिला समजावलं तरी तिला पुन्हा अटमध्ये मुलगी झाली, मला दूध पाजूशा वाटत नाही. आणि ते मुलगी पाजलं मग दूध. आणि माझा मुलगा, माझी मोठी मुलगी भेटीला आली, नाव ठेवलं आणि घरी आली. घरी आल्यावर ते रडायला बसली. रडे मुलगी तर तिच्या इथं गड्डा दिसे. तर मी म्हटलं, ज्या मॅडमनं ऑपरेशन केलं भगत मॅडमनं, तिला म्हणलं, अजी हे मुलगी रडते, शाळेमध्ये गड्डा पडते. माझा मुलगा म्हणते, आई बाई रडते तर गड्डा पडते. तर ते मॅडम डॉक्टर म्हणते, तुला मुलं नाही झाले का, तू आजीच झाली का. अरे डॉक्टर पक्षी आपण शिलाबाई पडोळे पक्षी आपल्याला का समजते, त्या डॉक्टर आलेले समजते. तर तिनं हा शब्द म्हटल्यावर मग मी चूप राहिली. नाव ठेवलं आणि तिला घरी आणलं. घरी आणल्यावर 1 महिना माझ्या घरी राहिली. माझे विन म्हणते, आराम करायसाठी तुम्ही आपल्या घरी घेऊन जा. 1 महिना मुलगी माझ्या घरी राहिली. आणि ते मुलगी दिवसभर झोपाची, रातभर रडायची. तर मी म्हणतो, तिची सासू पुन्हा भेटीला आली. म्हणतो, तुमची नाते मला खूप त्रास देते, रात्रभर रडते, दिवसभर झोपते. आठवड्याने बायचा म्हणणं, लेकरू तसाच करते 1-2 महिने, ते दिवसभर झोपत असं, रातभर रडत असं राहते, कोण्या कोण्या बाळाला सवय. थांबलो मी तिथेच. आणि एका वेळेस तिच्या अंगामध्ये दूध प्यायची, तेलपाणी लावायचं मी, पण त्या मुलीचं अंग भरत नव्हतं. मग तेथून सण्याने मी मोठ्या मुलीला सर्दी खोकला झाला, माझ्या मुलाला त्रास आला, हे रात्रभर झोपते, मग झोपू देत नाही म्हणते, मी दवाखान्यात नेतो. तेथून समाधान दवाखाना इथे मौद्याला आणलं माझ्या मुलाने. मोठ्या मुलीला औषध दिले, हा लहान बाळाला दाखवलं, काऊन रडते बा म्हणून. त्या आंबिलढुके मॅडमनं घेतलं नाही म्हणते, हिला तुम्ही मेडिकलला न्या, माया बॅचची केस नाही आहे. तर तेथून सरकारी दवाखान्यामध्ये आणलं, ॲम्ब्युलन्स केली. त्या मोठ्या मुलीला घरी आणून ठेवलं. आणि माझ्या मुलीनं 11 वाजता दूध पाजलं तिला. ते 11 वाजता दूध पेली मौद्याला. आणि ॲम्ब्युलन्स बसून सन्याने मेडिकलला आणलं. ते घट्ट असे मूठ पकडून ठेवलं, माझ्या मुलीचा बोट असा घट्ट पकडून ठेवलं. मेडिकलला आणलं आणि तिला आयसी भरती केलं, आयसी मध्ये ठेवलं तिला.
मुलगी माझी बाद टेबलवर बसली होती आणि नातींना भरती केलं. दिवसभर ते मुलगी त्या दवाखान्यामध्ये भरती राहिली. तिनं 11 वाजता दूध पेलं आणि नंतरच्या माझ्या मुलीला पाना दुधाचा आला नाही. नाहीतर डिलिव्हरीच्या बाईला थोड्या वेळाने पाना येतो, पण त्या